नमस्कार प्रेक्षक हो. आज आप महाराष्ट्राच्या सांस्कृतिक, सामाजिक आणि साहित्यिक इतिहासातील एक सुवर्णपान उलगडणार आहोत. ज्या व्यक्तिमत्वाने महाराष्ट्राच्या अस्मितेला आकार दिला, त्या आचार्य अत्रे यांचा जीवन प्रवास आज आपण जाणून घेणार आहोत. आचार्य अत्रे, ज्यांचे पूर्ण नाव प्रल्हाद केशव अत्रे, यांचा जन्म झाला 13 ऑगस्ट 1898 रोजी सासवड येथे. त्यांनी आपल्या जीवनाच्या 70 वर्षांमध्ये महाराष्ट्राच्या विविध क्षेत्रात योगदान देत एक अजरामर वारसा निर्माण केला. 13 जून 1969 रोजी त्यांनी आपल्याला कायमचा निरोप दिला, पण त्यांच्या कार्याचा ठसा आजही प्रत्येक मराठी मनावर आहे. संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील ते एक प्रमुख योद्धा होते. मुंबई महाराष्ट्रात यावी यासाठी त्यांनी आपल्या प्रखर वाणीने आणि लेखणीने जनतेला जागृत केले. त्यांच्या प्रभावी भाषणांनी महाराष्ट्रभर उत्साहाचं वातावरण निर्माण झालं. साहित्याच्या क्षेत्रात ते एक प्रभावी लेखक, कवी आणि नाटककार होते. त्यांचे आत्मचरित्र कऱ्हेचे पाणी हे मराठी साहित्याचा महत्त्वाचा ठेवा आहे. श्यामची आई, ज्याला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला, ही त्यांची साहित्यकृती प्रत्येक मराठी कुटुंबात स्थान टिकवून आहे. त्यांचे काव्यसंग्रह दिव्य स्वप्न, झेंडूची फुले हे देखील तितकेच महत्त्वाचे. मराठी चित्रपटसृष्टीतही त्यांनी आपला ठसा उमटवला. श्यामची आई या चित्रपटाने राष्ट्रीय पुरस्कार मिळवून मराठी चित्रपटसृष्टीला नवा आयाम दिला. त्यांच्या नाटकांमध्ये वस्त्रहरण, साश्रू आणि गुढी गुढी गु ही नाटके आजही स्मरणात आहेत. पत्रकारितेच्या माध्यमातून त्यांनी सडेतोड लिखाणाने महाराष्ट्राला नवी दिशा दिली. मराठा या दैनिकाचे संपादक म्हणून त्यांचे काम खूप गाजले. रसिकराज नेहरू मृत्यू हा त्यांचा लेख अजूनही चर्चेत असतो. आचार्य अत्रे यांची विनोदबुद्धी आणि वाक्पटुत्व अफलातून होते. त्यांचे लिखाण आणि भाषणं नेहमीच प्रेक्षकांना विचार करायला लावणारी, तसेच हास्याने भारून टाकणारी असत. आचार्य अत्रे यांनी महाराष्ट्राच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि साहित्यिक क्षेत्रात आपला अमिट ठसा उमटवला आहे. संयुक्त महाराष्ट्र चळवळ असो, साहित्य, नाटक, चित्रपट, पत्रकारिता किंवा विनोदी लेखन असो, त्यांचे योगदान अमूल्य आहे. आचार्य अत्रे यांचे जीवनकार्य महाराष्ट्राच्या अस्मितेचे प्रतीक आहे. त्या अजरामर व्यक्तिमत्वाला आमचे कोटी कोटी प्रणाम.